प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. नुकतीच आपण जी अभिवाचनं ऐकली त्या अभिवाचनांमध्ये एक समान धागा होता. अपूर्व विकास यांचा नाही हा जो लेख होता त्यामध्ये विवाहाआधी प्रियकराने केलेली सेक्सची मागणी, त्यानंतर नंदिनी देशमुख यांचा जो लेख होता विवाहबाह्य संबंध, या दोन्ही लेखांमध्ये लैंगिकता हा एक समान धागा होता. आणि आज जे अभिवाचन मी आपल्यासमोर सादर करणार आहे त्यामध्ये सुद्धा तोच धागा पुढे गेलेला तुम्हाला जाणवेल. गेल्या वर्षी लोकसत्तामध्ये एक लेखमालिका खूप गाजली. तिचं शीर्षक होतं थांग वर्तनाचा. आणि या लेखमालिकेतील मानवाच्या लैंगिक वर्तनाबद्दल जे लेख आले होते ते 2 भागात होते, एक पूर्वार्ध आणि एक उत्तरार्ध. तर यातला पूर्वार्ध आज आपण ऐकणार आहोत. थांग वर्तनाचा ही लेखमालिका सादर केली होती अंजली चिपलकट्टी यांनी. अंजली या एक इंजिनियर आहेत आणि त्यांनी ॲडव्हान्स कम्प्युटिंगमध्ये डिप्लोमा केलेला आहे. इंजिनिअरिंग रिसर्च आणि IT या क्षेत्रात इंग्लंड आणि अमेरिका इथे बरीच वर्ष घालवल्यानंतर सध्या त्या भारतामध्ये एज्युकेटर फॉर सायंटिफिक थिंकिंग म्हणून काम करत आहेत. आणि त्या जोडीलाच एक शेतकरी आणि एक लेखक ही सुद्धा त्यांच्या कामाची क्षेत्र आहेत. तर ऐकूया थांग वर्तनाचा या लेखमालिकेतील लैंगिक वर्तन या लेखाचा पूर्वार्ध. समजा तुम्हाला उत्खननात नर आणि मादी अशा कवट्यांच्या 2 जोड्या मिळाल्या. त्यांच्या निरीक्षणावरून या दोन्ही जोड्या प्रायमेट्सच्या आहेत हे तुम्हाला कळतंय, पण एका जोडीत नराची कवटी मादीच्या कवटीपेक्षा खूप मोठी आहे, तर दुसऱ्या जोडीत कवट्यांचा आकार साधारण सारखाच आहे. आता केवळ या एका निरीक्षणावरून त्यांच्यातले लैंगिक अवयव, लैंगिक वर्तन, शारीरिक रचना आणि आक्रमकता यांच्याविषयी तुम्ही काही अंदाज वर्तवू शकता का? हो, नक्की. उत्क्रांती आणि मानववंशशास्त्राचा अभ्यास आणि तर्क यांच्या सहाय्याने संशोधक ते एकमेकांवर किती आणि कोणत्या प्रकारचं प्रेम करत होते हेही आता सांगू शकतात. हे कळण्यासाठी शेरलॉक होम्ससारखं निरीक्षण आणि तर्काचे अनेक धागे नीट तपासणाऱ्या डिटेक्टिव्हसारखा विचार करावा लागेल. तर आपण प्रेमाच्या धाग्यापासून सुरुवात करूया. प्रेम या भावनेच्या कोणत्या वेगवेगळ्या छटा आहेत आणि त्यांचा उगम उत्क्रांतीत कसा झाला असावा यामागचं विज्ञान समजून घेणं खूप रंजक आहे. जसं की पहिलं, लैंगिक प्रेम म्हणजे कामभावना किंवा शारीरिक आकर्षण. दुसरं, आई पिल्लाचं प्रेम किंवा नातलगांवरचं प्रेम. आणि तिसरं, अनुरागी प्रेम म्हणजेच अटॅचमेंट किंवा लळा लागणारं, सहवासाची ओढ वाटणारं प्रेम. असे ढोबळमानाने प्रेमाचे 3 प्रकार करता येतात. यातल्या बऱ्याच छटा बहुतांशी लैंगिक प्रजनन करणाऱ्या प्राण्यांमध्ये दिसत असल्या तरी काही छटा फक्त आपल्या जवळच्या प्रायमेट्समध्ये दिसतात. मात्र काही खास छटा फक्त माणसातच दिसतात. त्यामुळे त्याचं जीवरसायनशास्त्र समजून घेतलं तर प्रेमाच्या कवितांइतकंच त्यातल्या विज्ञान सौंदर्याचाही रसास्वाद घेता येतो. स्वतःची जनुकं पुढच्या पिढीत पाठवण्यातला सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रजनन. लैंगिक प्रजनन हे नर मादीच्या समागमापासून होतं. म्हणूनच लैंगिक प्रेम या भावनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पेशी विभाजनासारख्या अगदी आद्य अलैंगिक प्रजननापासून ते नर मादी मिलनापर्यंतच्या लैंगिक प्रजननाचा मोठा पट जीवसृष्टीत दिसतो. पण गुंतागुंतीच्या जीवांच्या उत्क्रांतीत
लैंगिक प्रजननाची खूप मोठी भूमिका आहे हे खरं. तर मुद्दा असा की समागमाच्या क्रियेसाठी नर मादीला एकत्र आणणारी एजन्सी म्हणजे नर मादी आकर्षण किंवा लैंगिक प्रेम भावना. दुसरा प्रकार म्हणजे आई पिल्लातलं प्रेम. आपली जनुकं पुढच्या पिढीत सोपवण्यासाठी प्रजनन केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे तो नवीन जीव जगवणं. पिल्लाचं पोषण नीट व्हायचं असेल तर आईला नुसतं प्रेम वाटून उपयोग नाही, तर पिल्लाजवळ राहणं, त्याचं संगोपन करणं, यात तिला आनंद म्हणजे प्लेजर अँड रिवॉर्ड वाटला पाहिजे. यासाठी निसर्ग नाना प्रकारचे उपाय योजतो. मादीच्या शरीरात आनंदाची हार्मोन्स तयार व्हावी याची सोय करतो. मादीला अपत्याचा वास ओळखता येऊन आवडला पाहिजे म्हणून तिच्या शरीरात वासाच्या सिस्टीमचं म्हणजे ओलफॅक्शनचं गर्भारपणीच रिनोव्हेशन केलं जातं. याचमुळे माणसातही गरोदरपणी अन्नावरची वासना उडते. प्रसूतीच्या काळात स्नायूंचं आकुंचन प्रसरण नीट व्हावं म्हणून स्त्रवणारं एक हार्मोन म्हणजे ऑक्सिटोसिन. यालाच निसर्गाने दुसरं एक काम लावून दिलंय, ते म्हणजे मादीला पिल्लाबद्दल प्रेम वाटण्याचं. पिल्लाला स्तनपान करताना, त्याला गोंजारताना, चाटताना आईच्या मेंदूत डोपामाइनमुळे आनंदाची वर्तुळं पूर्ण होतील याची काळजी निसर्ग घेतो. असे हार्मोन्स स्त्रवणारे बदल ज्या माद्यांच्या शरीरात सक्रिय झाले त्यांनी पिल्लांची नीट काळजी घेतली आणि ती जीवजाती अधिक टिकली. याला आपण निसर्ग निवड म्हणतो, हे तुम्हाला आठवत असेलच. म्हणूनच ज्या जीवजातींमध्ये विशेषतः सस्तन प्राण्यात पिल्लांचं संगोपन जास्त काळ करावं लागतं अशांमध्ये ऑक्सिटोसिन जास्त स्त्रवतं आणि मातृप्रेमाची भावना जास्त आढळते. जितकं ऑक्सिटोसिन अधिक तितका पिल्लाबद्दलचा जिव्हाळा वाटण्यातला आनंद अधिक. अतिप्रेमामुळे पिल्लाला थोडा जरी धोका वाटला तर मादी आक्रमक होते. काही जणांमध्ये ते OCDच्या पातळीवर जाऊ शकतं. अशा माद्या जास्त प्रोटेक्टिव्ह असतात. तर ऑक्सिटोसिन हे प्रेमाचं रसायन आणि डोपामाइन हे आनंदाचं रसायन यांच्या एकत्रित परिणामामुळे मादीला पिल्ल आणि नातलग प्रेमाचे वाटतात. मग बापाचं काय? यांच्यात दोन प्रकार दिसतात. पहिला प्रकार म्हणजे काही जीवजातीत समागम झाल्यावर मागे वळून न बघता दुसऱ्या मादीच्या शोधात फिरणारे भिरभिरे नर. हे नर नवीन मादी मिळवण्यासाठी सतत धडपडत आणि इतर नरांशी स्पर्धा मारामाऱ्या करत फिरतात. अर्थातच आक्रमक नरांची त्यात सरशी होणार हे सांगायला नकोच. प्रजननाच्या नवीन संधी आक्रमक नरांना मिळाल्याने पुढील पिढीत आक्रमकता अजूनच सोकावते. तर दुसऱ्या प्रकारातले नर मादीवर समागमानंतरही प्रेम करत राहतात. अशा नरांमध्ये ऑक्सिटोसिनचा सख्खा भाऊ असलेले व्हेझोप्रेसिन हे हार्मोन स्त्रवतं. पहिल्या समागमानंतर ते मादीला हुक होतात आणि नंतर व्हेझोप्रेसिनमुळे पिल्लाबद्दलच्या मादीबद्दलच्या प्रेमात त्यांना जास्त आनंद मिळतो. इतका की दुसऱ्या मादीच्या शोधार्थ जाण्यापेक्षा ते एकाच मादीबरोबर राहणं पसंत करतात. हेच ते तिसऱ्या प्रकारात मोडणारं अनुरागी लळा लागणारं म्हणजे अटॅचमेंट प्रेम. समागमाच्या आणखी संधी शोधत इतर माद्यांना वश करायचं नसल्याने इतर नरांशी यांची भांडणंही कमी होतात. त्यामुळे यांच्यात आक्रमकपणाही कमी दिसतो. नातलगांशी जवळीक आनंदाची वाटल्याने अशा प्राण्यात समूहात एकत्र राहण्याची उर्मी म्हणजे प्रोसोशियालिटी उत्पन्न होते. आपण हे लक्षात घेऊ की हे दोन्ही प्रकार नैसर्गिक आहेत. उत्क्रांतीचं एक महत्त्वाचं तत्व म्हणजे निसर्ग निवड. जे गुणधर्म म्हणजे जनुक त्या पर्यावरणानुसार त्या जीवाला पुढच्या पिढीत नेण्यासाठी उपयोगी ठरतात ते गुणधर्म टिकतात हे आपल्याला माहीत आहे. असाच निवडीचा अजून एक निकष म्हणजे लैंगिक निवड. नर मादी समागमासाठी जोडीदार निवडताना जे गुणधर्म त्यांना आवडतात तेच पुढच्या पिढीत जातात. हे फार चमत्कारिक वाटतं. ते का? कारण बऱ्याचदा ही लैंगिक निवड त्या पर्यावरणात जगण्यासाठी
अनुकूल असेलच असं नाही. उदाहरणार्थ लांडोर ही मोराच्या पिसाऱ्यावर फिदा असते, पण मोराला त्या घनदाट पिसाऱ्यामुळे खरं तर नीट उडताही येत नाही. तगून राहण्यासाठी त्याला पिसाऱ्याचा त्रासच होतो. तरी पिसारा मात्र टिकला. याचं एकमेव कारण म्हणजे लांडोरीला तो आवडतो. समागमाच्या क्रियेमध्ये पिसारा कोणतीच भूमिका बजावत नाही, तरी मग लांडोरीचा एवढा अट्टहास का? ती बहुतेक विचार करत असावी की जो मोर आपल्या रंगीत पिसाऱ्यावर एवढी ऊर्जा खर्च करू शकतो त्याचं आरोग्य ठणठणीतच असणार. तथ्य तर आहे. हीच कथा सिंहाच्या आयाडीची, काळवेटाच्या शिंगांची आणि उगीचच ताकदवान नरांची. अशा लैंगिक निवडीमुळे नर आणि मादीच्या शरीर रचनेत फरक पडत जातो आणि नर मादी हे लक्षणीयरित्या वेगळे दिसतात. यालाच लैंगिक विरूपता किंवा सेक्शुअल डायमॉर्फिझम असं म्हणतात. चिंपॅन्झी नर मादीपेक्षा आकाराने 1.5-2 पट मोठा असतो. अनेक नर पक्षी माद्यांच्या तुलनेत खूप सुंदर दिसतात. रंगांची उधळण करत, नाचत, प्रियाराधन करतात. या गुणांना दुय्यम लैंगिक गुणधर्म असं म्हणतात, ज्यामुळे माद्या आपल्या जोडीदाराचं आरोग्य जोखतात. एकंदर असं दिसतं की अनेक प्राण्यांमध्ये समागमासाठी योग्य नराची निवड करण्याचे पत्ते मादीकडे असतात. वाव, खरं की काय? माद्याही हुशारीने निवड करतात. ती 2 प्रकारे. पहिला प्रकार म्हणजे ज्या जीवजातीत नर भिरभिरा असतो, पिल्लांच्या संगोपनात काहीच हातभार लावत नाही, तिथे माद्या गुणांचं नाणं खणखणीत वाजवून सर्व बाजूंनी नराची परीक्षा करतात. त्या जीवजातीनुसार ज्यात उत्तम गुण असतील असा नर त्यांना आवडतो. दिसायला आकर्षक किंवा मंजूळ गाणारा, रंगीत पिसारा असलेला किंवा ताकदवान, आक्रमक अशा या सर्व बाह्य खुणा असतील तर जनुक गुणवान असणार असा मादीचा होरा असतो. असे लैंगिक गुणधर्म असणाऱ्यांना टूर्नामेंट जीवजाती असं म्हणतात. आणि याउलट दुसऱ्या प्रकारात मादी वेगळ्या गुणांची निवड करते. तिला कुटुंबावर प्रेम करणारा, रमणारा नर जास्त आवडतो. समागमाआधी कोण चांगलं घरटं बांधतो, कोण अधिक चांगलं अन्न आणतो, भरवतो, याची ती परीक्षा करते. पिल्लांची काळजी घेणाऱ्या नराला ती पुन्हा संधीही देते. यात नर मादी एकमेकांबरोबर काही काळ एकनिष्ठ राहतात. असे लैंगिक गुणधर्म असणाऱ्यांना पेअर बॉन्डिंग जीवजाती असं म्हणतात. इतकं सारं निरूपण झाल्यावर आता मूळ कवट्यांच्या कोड्याकडे वळूया. जर नराच्या कवटीचा आकार मोठा असेल तर शरीराचा आकारही मोठाच असणार, कारण लैंगिक निवडीत माद्याच आकाराने मोठा नर निवडत असणार. हे असं आ बैल मुझे मार असं का? मादी ज्या समूहात राहते त्या समूहातलं पर्यावरण काय आहे त्यानुसारच तिला निवड करावी लागणार. समूहात शारीरिक ताकदीला महत्त्व आहे याचाच अर्थ पर्यावरण आक्रमक आहे. मग मोठे नरच टिकाव धरणार. स्वतःची जनुक पुढे रेटायची असतील तर आपलं पिल्लू तगेल असेच गुणधर्म मादीला निवडावे लागतात. अशा आक्रमक नराकडून समागमादरम्यान मिळणाऱ्या जनुकांशिवाय ती अजून काय अपेक्षा करणार? जे नर आक्रमक त्यांनाच प्रजननाची संधी मिळणार. त्यामुळे अशा टोळ्यात जेमतेम 5% नरच प्रजापती असतात. अशा माद्यांना एकच पिल्लू होणार, कारण जुळी झाली तरी जुळ्यांना सांभाळण्यासाठीची मदत तिला नराकडून मिळणारच नसते. मग ती जगवणं तिला जमलं नसणार. टूर्नामेंट जीवजातीत नर काही वेळा इतके आक्रमक असतात की ते दुसऱ्या नरांवर हल्ला करतातच, पण दुसऱ्यांच्या पिल्लांनाही ठार मारतात. चिंपॅन्झी हे त्याचं एक चालतं बोलतं उदाहरण. याच्या बरोबर उलट म्हणजे पेअर बॉन्डिंग जीवजातींमध्ये नर मादी साधारण एकाच आकाराचे असतात. आक्रमकपणा कमी असतो. टोळीतल्या सर्व नरांना प्रजननाची संधी मिळते. माद्या बऱ्याच वेळा जुळी जन्माला घालतात, कारण नराचं सहाय्य तिला मिळतं, किंवा काही प्रजातीत संगोपनाचा काळच कमी असतो. गंमत अशी की टूर्नामेंट जीवजातींमध्ये, विशेषतः प्रायमेट्समध्ये, नराचं आयुष्यमान माद्यांपेक्षा कमी असतं. जणू सर्व ऊर्जा लैंगिक गुणांवर उधळून
प्रजा तयार करणं हे जीवित कार्य झालं की नर चालते होतात. समागमाच्या दिवशीच शहीद होणारे परवाने कीटक आपल्याला माहीत आहेतच. या उलट पेअर बॉन्डिंग जीवजातीत नर मादीच्या आयुष्यमानात फार फरक नसतो. लक्षात घ्यायची गोष्ट अशी की दोन्ही प्रकारात सामाजिक समस्थिती म्हणजे होमिओस्टॅसिस राखण्याची नैसर्गिकता दिसून येते. इथे अजून एक गंमत सांगायला हवी. जास्तीत जास्त जनुकं पुढच्या पिढीत पाठवायची तर समागमाच्या जास्त संधी मिळवायला हव्यात अशी उर्मी नरांसारखी माद्यांमध्येही असतेच. पण ज्या जीवजातीत पिल्लांच्या संगोपनाकडे नर पाठ फिरवतो तिथे मादी अडकते. पण नर संगोपनाची जबाबदारी घेणारा असेल तर माद्या दुसऱ्या नरांबरोबर समागमाच्या संधी घेतात. निसर्गात एकूणच पिल्लांच्या संगोपनासाठी कोणी वेळ द्यायचा याबाबत नर मादीत सतत पाठशिवणीचा खेळ चालू असतो. नर मादीमधला लैंगिक शारीरिक भावनिक भेद हा मुख्यतः नियमित होतो तो टेस्टोस्टेरॉन नर आणि इस्ट्रोजेन मादी या हार्मोन्समुळे. एकमेकांविषयी आकर्षण वाटण्याचं, कामभावनेची प्रेरणा आणि तीव्रता म्हणजे लिबिडो ठरवण्याचं काम हेच हार्मोन्स करतात. ही हार्मोन्स शरीरातल्या लैंगिक अवयवात स्त्रवतात, पण मेंदूतल्या काही भागांचं त्यावर नियंत्रण असतं. त्यामुळे काही पेच तयार होतात. ही हार्मोन्स गर्भाच्या लिंगानुसार योग्य प्रमाणात स्त्रवली तर शरीरात योग्य जननेंद्रिय तयार होतात आणि भिन्नलिंगी आकर्षण तयार होतं. पण काही वेळा आईच्या गर्भात असताना काही कारणाने या हार्मोन्समध्ये असमतोल तयार झाला तर गर्भाचं जननेंद्रिय म्हणजे शारीरिक लिंग आणि मेंदूतील लिंगभाव यात भेद तयार होतो. उदाहरणार्थ शरीरातील जननेंद्रिय पुरुषाची परंतु मेंदूत लिंगभाव मात्र स्त्रीचा किंवा याच्या उलट. त्यामुळे समलैंगिक आकर्षण तयार होतं. भिन्नलैंगिक किंवा समलैंगिक आकर्षण दोन्हीही नैसर्गिक उर्मीनुसारच असतात. ते संस्कारित नसतात असं आतापर्यंतच्या संशोधनात दिसून आलंय. या दोन्ही प्रकारचे लैंगिक संबंध निसर्गात अनेक प्राण्यांमध्ये दिसतात. अगदी कबूतर, गिधाड, बदकांच्या जाती, मेंढी, पेंग्विन, कुत्री, जिराफ, सिंह यांच्यातही समलिंगी वर्तन आढळून आलंय. बऱ्याच प्रायमेट्समध्ये म्हणजे गोरिला, ओरँगुटॅंग, मकाक आणि बोनोबो यांच्यात उभयलैंगिकता सर्रासपणे आढळते. हे सर्व वाचत असताना तुम्हाला अनेक गोष्टी ओळखीच्या वाटल्या असतील. मग माणूस कोण? टूर्नामेंट की पेअर बॉन्डिंग असाही प्रश्न पडला असेल. हे इतकं विस्ताराने सांगायचं कारण हेच की माणूस या दोन प्रकारांच्या साधारणतः मध्यभागी बसतो. माणसात काही इकडचे तर काही तिकडचे गुण आलेले दिसतात. याही पलीकडे जाऊन माणसाने कामभावनेतली काही पुढची ठाणी काबीज केलेली आहेत. कशी ते आपण उत्तरार्धात पाहूया. तर श्रोते हो, हा होता थांग वर्तनाचा या गेल्या वर्षी लोकसत्तामध्ये गाजलेल्या लेखमालिकेतील लैंगिक वर्तन या लेखाचा पूर्वार्ध. ही लेखमालिका लिहिलेली होती अंजली चिपलकट्टी यांनी. हा लेख आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळाला. हा लेख आणि हे अभिवाचन आपल्याला कसं वाटलं हे जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. जर आपल्याला हे आवडलं असेल तर जरूर त्याला लाईक करा, आपल्या मित्रमंडळींपर्यंत शेअर करा आणि माझं चॅनल जर आपल्याला आवडलं असेल तर त्याला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.